कार्यालयात आहे, आज प्रश्न उपस्थित करताय न पेक्षा काय तुम्हाला हवंय काय? मतदार यादीत तुम्हाला अडचण आहे, मतदान यंत्रावर अडचण आहे, मतदान प्रक्रियेवर अडचण आहे, मतदान केंद्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अडचण आहे, निवडणूक आयोगाने केलेल्या निर्णयांवर अडचण आहे, निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणावर अडचण आहे. मग कशाला लढता निवडणुका? तुम्हाला जर एवढं रडगाणं गायचं असेल तर घरात बसा आणि रुदालीचा कार्यक्रम करा. मतदार आणि आम्ही सक्षम आहोत. नसेल लढायचा तर घरात बसून रडा. हे आता उभाटा सेना आणि मनसेला सांगायची वेळ आली आहे. आताच का गेले? याआधी कधी गेले होते? का एकत्र गेले नव्हते? किती वेळा मुंबादेवीला आधी गेले? याआधी मुंबादेवीचा विसर का पडला? आता राजकीय केवळ आठवण आहे का? राजकीय स्वार्थासाठी मुंबादेवीला गेले का? आईच्या देवळात निवडणुकीच्या दारावर जायचं आणि आता आम्ही एकत्र आहोत दाखवण्यासाठी आणि मुंबईकरांसमोर चित्र करण्यासाठी. माझा सवाल आहे, याआधी मुंबादेवी मंदिरात दोघे ठाकरे बंधू एकत्र गेले नाहीत. याचा अर्थ मुंबादेवी आईच्या भक्तांचा त्यांनी अपमान केलाय याआधी, असं माझं मत आहे. आणि एवढंच, आपल्याला देवदेवतांच्या बद्दलचे श्रद्धाभाव असलाच पाहिजे, तो व्यक्तही केला पाहिजे. मग आपली कुलस्वामिनी जी शेलार बोलतायत, ठाकरे बंधू कशाला निवडणूक लढवतायत? जर त्यांना प्रत्येक गोष्टीत आक्षेपच घ्यायचा आहे तर त्यांनी घरी बसावं. मतदार आणि आम्ही सक्षम आहोत असा टोला आशिष शेलार यांनी लगावलेला आहे. तसंच त्यांनी ठाकरे बंधूंच्या मुंबादेवी दर्शनावरती देखील टीका केली आहे.